प्रेज लॉर्ड. सलाम. प्रभू येशूमध्ये सर्वांना सलाम. प्रेज लॉर्ड. जय ख्रिस्त. स्तोत्रसंहिता 100 याचं आपण 4थं वचन वाचूया. स्तोत्र 100 त्याचं 4थं वचन. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नामाचा धन्यवाद करा. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. हे वचनानुसार स्तोत्रसंहिता 104 नुसार आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ त्याने तुमच्या आमच्या जीवनात आणली आणि आपणास एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देऊ. एक छोटीशी प्रार्थना करू, 1-2 गीत प्रभूला सादर करू, त्यानंतर वचनाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरची वेळ, संध्या तू आम्हास दाखवलीस, राखलस, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही कळत नकळत चुका झाल्या, सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर आणि होऊ दे. ज्यांनी आमचे मन दुखले त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो स्थिर कर, धीर दे आणि तुझा सामर्थ्याचा विश्वास प्रत्येका ठिकाणी तू दृढ कर. सर्व प्रार्थना विनंत्या, सर्व अडखळणं प्रभू येशूमध्ये दूर केलीस. सर्व प्रार्थना विनंत्या पूर्ण झाल्या, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून त्या पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता की प्रभूने एक सुंदरशी वेळ, संध्या तो आम्हास दिली आणि या वेळेमध्ये आपण 1-2 गीत प्रभूला सादर करू की परमेश्वराने एक सुंदरशी वेळ आपणास दिली आणि या वेळेमध्ये आपणास आणलं, त्याबद्दल देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. पहा, प्रभू येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या चित्तवृत्तीनुसार तो जसा वागला तसं राहणं. आपलं मन, आपलं जीवन त्याच्या चरणी, त्याच्या चित्तवृत्तीसारखं स्वतःला राखणं होय. जो स्वतःला नीच करतो, नम्र करतो, तो उंच केला जाईल. जो स्वतःला उंच करतो तो नीच केला जाईल, वचन सांगतं. उपासना संगीत 310 नंबरचं भक्तांची मनीषा या गाण्याचं मथळ आहे आणि नावा टिळक यांनी ते लिहिलेलं आहे. तव चरणी मन लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. लीन असू दे. लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. तुझ बिन मजला दिसे तसे. तुझ बिन मजला दिसे तसे. स्मशान केवळ विश्व दिसू दे. स्मशान केवळ विश्व दिसू दे. तव चरणी मन लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. तुझ बिन मजला विश्रांतीचा. तुझ बिन मजला विश्रांतीचा. स्वप्नी कधी भास नसू दे. स्वप्नी कधी भास नसू दे. तव चरणी मन लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे. ठेव इथे
फिलिप्पियरास पत्राच्या पहिल्या अध्यायात पौल म्हणतो पहा, जगणं का मरणं कुठलं स्वीकारावं. या दृष्टिकोनातून तुम्ही पेचात आहे. इथून प्रभूकडे सुटून जाणं याची माझी उत्कंठा आहे, इच्छा आहे. ध्येयात राहणं माझ्या कामाचं फळ आहे. होय, टिळकांच्या शेवटच्या गीतेतल्या ओळीचा अर्थ तोच आहे. मला इथे ठेव का तुझ्याकडे ठेव. ठेव इथे मज करी मज, ठेव इथे वाने मज करी मज, युक्त तुझ्यासी नित्य वसुदे, युक्त तुझ्यासी नित्य वसुदे, तव चरणी मन दीन असुदे, तव चरणी मन दीन असुदे, दीन असुदे, दीन असुदे, तव चरणी मन दीन असुदे, तव चरणी मन दीन असुदे. होय, स्वर्गाचे राज्य त्यांचंच आहे जे मनाने दीन आहे, लीन आहे. जे लीन आहे, दीन आहे, त्यांचं स्वर्गाचं राज्य आहे. जे ख्रिस्तासारखं स्वतःला लीन दीन करतात, नम्र करतात, रिक्त करतात, स्वर्गाचं राज्य असल्यासारखंच आहे. जसा आपला प्रभू तशी मेंढर असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कसे असले पाहिजे? जसा आपला प्रभू तशी मेंढर असली पाहिजे. तो अर्पिलीला कोकरा आहे, तो अर्पिलीला कोकरा आहे. तुमच्या आमच्या पापांकरता, जगाच्या पापांकरता. प्रकटीकरण याचा 5वा अध्याय नेहमी हे गाणं आपण ऐकतो आणि वचन सुद्धा वाचत असतो. प्रकटीकरण याचा 5वा अध्याय 12 वचन काय म्हणतं? तेव्हा मी पाहिले की राजसन प्राणी, एक मिनिट, राजसन प्राणी व वडील यांच्या भोवती बहुत देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्र होती. 11 वचन आणि 12 वचन काय म्हणतं पहा. ते मोठ्याने म्हणत होते, वतलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. यस, तो त्यांनी स्वतःला आज्ञापालनात राखून योग्य केवळ असा तो परमेश्वर आहे, प्रभू आहे. त्याने ते नम्रपणा, सामर्थ्य वधस्तंभावर खेळून तुमच्या आमच्या पापांचा खंड भरून या जगात दाखवून दिलं. देवाची प्रीती द्वारे देवाचं स्वरूप त्यांनी प्रगट केलं. प्रेज द लॉर्ड. आमेन. क्रूसास येशू
क्षमा पापांची पावलो अर्पिलेला तो करा आता स्वर्गास चालतो अर्पिलेला तो करा अत्यंत प्रिय तो करा हे येशू नाम ओमतो ऐकुनी वाहे प्रेमपू अर्पिलेला तो करा अर्पिलेला तो करा ही सारे दुःखे संपुनी अर्पिलेला तो करा सदा स्तुतीत गाऊनी अर्पिलेला तो करा अर्पिलेला तो करा अत्यंत प्रिय तो करा हे येशू नाम ओमतो ऐकुनी वाहे प्रेमपू अर्पिलेला तो करा अर्पिलेला तो करा उसास येशू चांगला अर्पिलेला तो करा स्तोत्र येशूला अर्पिलेला तो करा अर्पिलेला तो करा अत्यंत प्रिय तो करा हे येशू नाम ओमतो ऐकुनी वाहे प्रेमपू अर्पिलेला तो करा अर्पिलेला तो करा. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. यावेळी करता समय करता संधीची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणली समाज तू राखलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढच्या सर्व वेळ काळ तुझ्या हाती देतो. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व अडखळणं प्रभू येशूच्या नावात तू दूर कर. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूच्या नावात तू पूर्ण केला त्याबद्दल धन्यवाद देत की प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता समयाकरता की प्रभूने एक सुंदरची वेळ संध्या तुम्हाला दिली एकत्र आणलं आणि आज पुन्हा एकदा आपण देवाचं वचन आणि त्या वचनानुसार एक आत्मिक बोध प्रभू मध्ये घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वचनाद्वारे पुन्हा एकदा प्रभू येशू प्रत्येकाला आशीर्वादित करो, स्थिर करो आणि तो आत्मिक मनना प्रभू येशूच्या नावात प्रत्येका ठिकाणी दृढ करो. सर्वजण जे बोलवलेले आमंत्रित आहेत देवाच्या राज्याकरता, जे देवाच्या एकुलत्या एक पुत्र विश्वास ठेवतात, त्या आमंत्रितास त्याने पवित्र केलेला आहे. त्याच्या रक्ताने, त्याच्या अर्पणाने,
त्याच्या वधस्तंभाच्या खेळण्याद्वारे जगातील प्रत्येक मनुष्याची पाप प्रभू येशूच्या रक्ताद्वारे धुतलेले आहेत. जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याला ते सार्वकालिक जीवन आहे. लक्षात ठेवा, जो प्रभू येशू विश्वास ठेवतो त्याला तो तारण आहे, तो तारणाचा मुकुट आहे, ते सार्वकालिक जीवन आहे. आमंत्रित लोक व आसने. देवाच्या राज्याकरता जे त्याच्या पुत्रावर, देवाच्या राज्याकरता त्याच्या एकुलता एक पुत्रावर, देवाच्या राज्याकरता स्वर्गीय पित्याच्या एकुलत्या एक पुत्रावर जो कोणी विश्वास ठेवतो ते सर्व आमंत्रित देवाच्या राज्याकरता आहेत, त्या वराच्या लग्नाकरता आहेत. आज आपण जो संदेश ऐकणार आहोत तो असाच आहे की आमंत्रित लोक व आसने. जे लग्नाला मेजवानीला बोलवलेले असतात आमंत्रित लोक, त्यांची आसने ती कशी निवडून घेतात पहा. तुम्ही आम्ही सुद्धा त्या कोकराच्या लग्नाकरता निमंत्रित, आमंत्रित, बोलवलेले, निवडलेले असे आहोत. बोलवले आणि निवडलेलं. देवाचे निवड आपल्या जीवनात ओळखणं आणि त्यानुसार चालणं, त्याचं पाचारण शोधणं, त्याचं वचनानुसार वर्तन करणं, हे निवडलेल्या लोकांपैकी असणं. आमंत्रित लोक व आसने. या आपण या संदेशाकडे वळूया. आपण ही त्या कोकऱ्याच्या लग्नाकरता बोलवलेले आहेत. त्याकरता वचनाद्वारे प्रभू येशू तो आत्मिक अर्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये दृढ करो. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमंत्रित लोक व आसने. पहा, नीतिसूत्र याचा 18वा अध्याय 10वं वचन काय म्हणतं. नाही, 12 वचन, सॉरी. नीतिसूत्र 18वा अध्याय 12 वचन. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते. नीतिसूत्र 18:12. नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, आधी नम्रता मग मान्यता. प्रेज द लॉर्ड. आमेन. नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, आधी नम्रता मग मान्यता. होय, देवाचा पुत्र सुद्धा या जगात आला. तो देवानुरूप असताना त्यांनी दासाचं रूप धारण केलं. तुम्हालाही देवाच्या राज्यामध्ये निवडलेलं असं बनायचं आहे. प्रभू येशू तुमच्या जीवनात यावा असं वाटतं, तुम्ही सेवेसाठी तयार व्हावं असं वाटतं, तर स्वर्गाचं राज्य त्या नम्र लोकांकरता आहे, जे आपल्या बुद्धीवर नाही, आपल्या बुद्धी कल्पनावर नाही, तर देवावर विश्वास ठेवून राहतात. जसं एक मूल आपल्या बापावर विश्वास ठेवून राहतं, तसं तुम्ही आम्ही स्वर्गीय पित्यावर अवलंबून राहिलेले, वचनानुसार कृती करणारे, स्वतःला नम्र केलेले असलो पाहिजे. कारण वचन सांगतं की नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, आधी नम्रता मग मान्यता. होय, हा सार्वकालिक जीवनाचा वचनाचा आत्मिक म्हणणं आहे. सार्वकालिक जीवन कोणाचं आहे? जे स्वतःला लहान बालकासारखे बनवतील, मनाचा कायापालट करतील, नम्र बनतील देवाच्या राज्याकरता, स्वतःला लीन करतील, दीन करतील आणि देवावर विश्वासून जीवन जगतील. आपल्या बुद्धी कल्पनाने नाही, तर देवाच्या वचनाने, आत्म्याच्या प्रेरणेने आपले जीवन जगतील. स्वतः उंच होणार नाही, तर स्वतःला नम्र करतील आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांची सेवा करणारे असतील. प्रेज द लॉर्ड. आधी नम्रता मग मान्यता. मान्यता त्या लोकांना मिळेल या जगात सुद्धा आणि देवाच्या राज्याकरता, जे स्वतःला नम्र असे करतील. वचन सांगतं आधी नम्रता मग मान्यता. आमंत्रित लोक व आसने. देवाच्या राज्याचे आसने, राज्याधिकार
त्या लोकांस मिळेल जे ख्रिस्तासारखे, प्रभू येशू सारखे स्वतःला नम्र करतील, दीन करतील, एकमेकांची सेवा करतील, भुकेले ताणले या सर्वांस काळजी घेतील, प्रीती करतील. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. तुम्हालाही त्या वराच्या लग्नात उपस्थित राहायचंय तर स्वतःचं चित्त नम्र करा, म्हणजे त्या प्रभूकडून त्या लग्नाकरता, त्या सार्वकालिक जीवनाकरता आपल्याला मान्यता मिळेल. नम्रता मग मान्यता. आमंत्रित लोक व आसने. आम्ही आमंत्रित आहोत वराच्या लग्नाकरता. जे प्रभू येशू विश्वास ठेवतात तर त्याने आपलं नम्र चित्त राखणं गरजेचं आहे. थोरला धाकट्याची म्हणजे पहा, जे वरिष्ठ आहे त्यांनी कनिष्ठाची नम्र चित्त होऊन सेवा करणे, एकमेकांना नम्र राखणं गरजेचं आहे, दीन राखणं गरजेचं आहे. मोठमोठ्या गोष्टीकडे नाही तर लीनतेच्या गोष्टीकडे ओढले जाणारे आम्ही असलो पहा. आधी नम्रता मग मान्यता. मत्तई 20 अध्याय यातलं 20 ते 24 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेली वचन इथे नमूद आहे. मत्तई 20 अध्याय याचं 20 ते 24 वचन पहिल्यांदा वाचू. ऐहिक सन्मानाप्राप्त्यर्थ विनंती. ऐहिक सन्मान, स्वतःचा मान, स्वतःचा गर्व, स्वतःच्या मनाचा गर्व, स्वतःचा मीपणा यासाठी केलेली विनंती. आपल्या प्रार्थनेने त्या देवाकडे कशा असतात? स्वतःच्या मानाकरता, स्वतःच्या गौरवाकरता का देवाच्या गौरवाकरता असतात? पाहिजे वचन काय सांगतं? मत्तई 20 अध्याय 20 वचनापासून वाचूया. तेव्हा जब्दीच्या पुत्रांच्या आईने आपल्या पुत्रांसह त्याचकडे येऊन पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. जब्दीच्या पुत्रांची आई ही येशू ख्रिस्ताकडे येऊन ख्रिस्ताकडे पाया पडून मागते. काय मागते पहा. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, आपल्या राज्यात व माझ्या दोघा पुत्रातील एकाने आपल्या उजवीकडे व एकाने आपल्या डावीकडे बसावे अशी आज्ञा द्या. जब्दीच्या पुत्रांची आई ख्रिस्ताकडे येऊन पाया पडून म्हणते, माझ्या पुत्राने तुमच्या उजवीकडे डावीकडे बसावे अशी आज्ञा द्या. कुठे? आपल्या राज्यामध्ये. जेव्हा ख्रिस्त राज्याधिकाऱ्याने येईल त्या राज्यामध्ये माझ्या पुत्रांना तुम्ही उजवीकडे डावीकडे बसण्याचा अधिकार द्या अशी जब्दीच्या पुत्रांची आई ख्रिस्ताकडे विनंती करते. ऐहिक सन्मानाकरता केलेली विनंती असा मथळा आहे. तुमच्या प्रार्थना आज देवाकडे कशा आहेत? नम्र चित्त, आस्था पश्चाताप करून त्या जकातदारासारख्या, वधस्तंभाच्या चोरासारख्या का ऐहिक विनंती करता प्रार्थना करणारे आपण आहोत? ऐहिक विनंती करता आपण प्रार्थना करणारे आहोत का? याचा प्रश्न स्वतःला विचारा. त्या पुत्राची नावं याकोब व योहान होते. त्याची ती आई होती. ती ख्रिस्ताकडे येऊन म्हणते, तुमच्या राज्यामध्ये उजवीकडे डावीकडे बसण्याची काय करा? आज्ञा द्या. येशूने उत्तर दिले की तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिवेल काय? ते त्याला म्हणाले, पिवेल. होय, आम्ही तो पिऊ. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व डावीकडे बसण्याचा अधिकार देणे हे मजकड नाही. तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे. ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांच्या दोघा भावांचा राग आला. याकोब आणि योहान हे
जब्दीच्या पुत्रांची आई, ती विनंती करते. कोणासाठी? याकोब योहाना करता. उजवीकडे डावीकडे बसा. पण ते अधिकार कोणासाठी आहेत? प्रभू येशू सांगतो ते अधिकार माझ्याकडे नाही, तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने असिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे. प्रभू येशू म्हणतो की पहा, तो प्याला तुमच्याकडे पिवेल काय? कुठला प्याला? जो तो दसंबरा खेळला जाणार होता, मारला जाणार होता, पुरला जाणार होता, उठवला जाणार होता, जगाच्या पापांकरता अर्पण ख्रिस्त होणार होता, तो प्याला. प्रभू येशू म्हणतो तुम्ही तो प्याला प्याल सुद्धा, पण डावीकडे उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे मजकडं नाही. ज्यांच्यासाठी तो सिद्ध केला त्यांच्यासाठी, पित्याने असिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे. स्वर्गीय पित्याने ज्यांच्यासाठी तो सिद्ध केलेला आहे, ठेवलेला आहे, तो त्यांच्याकरता अधिकार आहे. आज आपल्या प्रार्थना ऐहिक आहेत का आत्मिक आहे? आत्मिक वृद्धी करता आहे, नम्रते करता आहे, लेन देन म्हणून प्रार्थना करणारे आपण आहोत का? आपलं जीवन कशासाठी आहे? आपण आपलं जीवन चर्चमध्ये, इतरत्र, आपल्या घरामध्ये, आपण कामावर कसे वागतो? अहंपणाने, मीपणाने का लीन नम्र होऊन आपल्या मालकाची आज्ञा प्रभूची म्हणून मानणारे चालणारे आपण आहोत का? पायातलं खरे मोठे पण पुढचं वचन सांगतं, 20 अध्याय मध्ये 25 ते 28 वचन सांगतं. मग येशूने त्याच बोलून म्हटले, विदेशांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालितात व मोठे लोकही अधिकार करीतात, हे तुम्हाला ठाऊक आहे. हे सर्व विदेशी लोकांमध्ये होतं, जे देवाच्या राज्यामध्ये येणार नाही, जे देवाच्या राज्याचे नाही, अशा लोकांमध्ये अधिकार चालवणं, प्रभुत्व चालवणं, मोठे लोक अधिकार करिता, हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हामध्ये तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचे सेवक व्हावे, आणि तुम्हामध्ये जो कोणी पहिला होण्यास इच्छितो त्याने तुमचे दास व्हावे. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावाच नाही, तर सेवा कराव्यात, बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्याने कसं असावं? प्रेषितांनी, सेवकांनी, संदेष्टांनी, मंडळींनी कसं असावं? या 25 ते 28 वचनामध्ये नमूद आहे. तुमच्यामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचे सेवक व्हावे. प्रभू येशू म्हणतो, तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचे सेवक व्हावे. कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावाच नाही, तर बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव देण्यासाठी आला आहे. जीव द्यावयास आला. होय, तो अर्पण म्हणून या जगात आला. देवाचा पुत्र या जगात स्वतःला दासाचं रूप धारण करतो, इतरांची सेवा करण्यासाठी आला. स्वतःचा जीव इतरांच्या, जगातील प्रत्येकाच्या पापांकरता देण्यासाठी अर्पण असा आला. तर तुम्ही आम्ही जर त्याचा विश्वास ठेवतो, तर तुमचं आमचं जीवन त्या मेंढपाळास चित्तवृत्तीस धरून असलं पाहिजे. तुम्ही आम्ही एकमेकांची नम्रपणे सेवा करणारे, सेवेमध्ये पुढे पुढे करणारे नाही, तर नम्र चित्ताने आपण एकमेकांची सेवा करणारे असलो पाहिजे, इतरांची सेवा करणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमंत्रित लोक व आसने, याच मत्ते कृष्ण वर्तनामध्ये 23 अध्याय, यामध्ये पण काही वचन आपणास बोध करतात. मत्ते 23 अध्याय 1 ते 12 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेली वचन इथं नमूद आहे. शास्त्री व पुरुषी यांच्या येशू जाहीरपणे निषेध करतो. यातली वचन आपण फासली वाचूया. तेव्हा येशू लोकसमुदाय व आपल्या शिष्यांस म्हणाला, शास्त्री व पुरुषी हे मोशाच्या आसनावर बसले आहेत. काय म्हणाला प्रभू येशू? शिष्यास शास्त्री पुरुषी मोशेच्या आसनावर बसले आहेत.
यास्तव ते जे काही तुम्हाला सांगतात ते अवघे आचरा व पाळा, परंतु त्यांच्या करण्याप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण करीत नाहीत. येस, देवाचे वचन बोलतात पण त्यानुसार अनुकरण करणारे फार कमी आहेत. याकोब सुद्धा म्हणतो त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये, याकोबाचे पत्र पहिल्या अध्यायामध्ये, पहा जे सांगतात त्यानुसार कृती करतात, कृती करत नाही त्यांसारखे बनू नका. प्रभू येशू म्हणतो जे सांगतात पण करत नाही त्यासारखे नाही. तर प्रभू येशू म्हणतो यास्तव जे काही तुम्हाला सांगते ते अवघे आचरावं पाळा, परंतु त्यांच्या करणीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण करीत नाही. जड आणि व्हावयास कठीण अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती सारण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाही. यस, ते सांगतात, सेवेचा बोध करतात, सर्व काही करतात, पण ती ओझी वाहवायस बोट सुद्धा लावत नाही. प्रभू येशू म्हणतो आणि आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते करीतात. आपली मंत्रपत्रे रुंद करीतात व आपले गोंडे मोठे करीतात. यस, फक्त बाहेरून आवरण, बाहेरच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं, पेहराव, राहणं, बसणं आणि उठणं, जेवणामळीतील श्रेष्ठ जाणे, सभासदातील श्रेष्ठ असणे, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी असे म्हणून घेणे ही त्यास आवडतात. शास्त्री पुरुषांच्या विषयी आचरणाशी प्रभू येशू सांगतो, बाजारात नमस्कार घेणं आणि श्रेष्ठ असणे घेणं हे त्यांना आवडतं. जगात मान करून घेणं, जगाकडून मान करून घेणं, स्वतःचा गौरव करणं हे त्यांना आवडतं. सैतान त्यासाठीच खाली टाकण्यात आला. तो देवापेक्षा मोठा समजू लागला. लक्षात ठेवा, जेवणावाळी श्रेष्ठ स्थाने, सभासदातील श्रेष्ठ असणे, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी असे म्हणून घेणे ही त्यास आवडतात. तुम्ही तर आपणास गुरुजी असे म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे. तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. स्वतःला संबोधन करून घेण्याकरता सेवा करू नका, मिरवू नका, लोकांनी पाहावं म्हणून धार्मिकता करू नका. तुझा उजवा हात काय करतो डाव्या हाताला कळू देऊ नका. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आपला दरवाजा बंद करून प्रार्थना करणारे बना. गुप्त प्रार्थना, गुप्त दान धर्म, गुप्त उपवास जे मत्तेमध्ये प्रभू येशूने सांगितलेले, त्यास गुप्तदशी पित्याकडून फळ मिळेल. लोकांसमोर धार्मिकता दाखवण्याकरता करणारे बनू नका, प्रभू येशू सांगतो. कारण तुम्ही भाऊ भाऊ आहात. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. आपल्यापेक्षा लहानांचा पण सन्मान करा. छोटीशी सेवा करत असतील, छोटस काम करतील, त्यांचाही सन्मान ठेवा. पृथ्वीवर कोणाला बाप म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. कोणाला गुरु म्हणू नका, स्वतःला गुरु म्हणून घेऊ नका, सन्मान करून घेऊ नका, तर नम्र राहा. स्वर्गात आपल्याला पिता आहे आणि आपल्याला एकच प्रभू येशू गुरु आहे. पृथ्वीवरील कोणाला बाप म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणा स्वामी असे म्हणून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक, तो ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आपला मान गौरव करून घेऊ नका. स्वामी, गुरु आणि पिता आपणास एक आहे, स्वर्गीय पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त. तुम्हामध्ये जो मोठा त्याने तुमचे सेवक व्हावे. जो स्वतःला मोठा म्हणतो, श्रेष्ठ म्हणतो, त्याने लहानांचे काय बनावे, सेवक व्हावे. जो कोणी आपल्याला उंच करेल तो नीच केला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नीच करेल तो उंच केला जाईल. प्रेज द लॉर्ड. आसने, या जगात तुम्ही कुठली आसने निवडता त्यावर तुमचं स्वर्गाचं राज्याचं फळ सुद्धा, तिथलं असून सुद्धा नेमलं जात. तुम्ही या जगामध्ये कसे जगता,
कसे पेरता तेच तुमच्या पदरी पडणार आहे. मनुष्य जे काही पेरतो त्याच त्याला पीक मिळतं. देहाकरता पेरता तर नाशाचं पीक मिळेल. देहाकरता पेरणं म्हणजे स्वतःचा मान, गौरव, स्वतःच्या देहाची इच्छा, वासना याने पळणं. आणि आत्म्याकरता म्हणजे देहाला बुकडून दास करून ठेवणं, नम्र राहणं आणि देवाला, प्रभूला संतोष देणारी भक्ती करणं. जो स्वतःला नीच करेल तो उंच केला जाईल. प्रेज द लॉर्ड. पहा लूक याचा 14वा अध्याय 7 ते 10 वचनामध्ये वचन काय सांगतं. लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 7 ते 10 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 7 ते 10 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेलं वचन इथं नमूद आहे. नम्रता व आतिथ्यशीलता. नम्रता व आतिथ्यशीलता. लूक याचा 14वा अध्याय 7 ते पुढची काही वचन वाचूया आपण. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कशी निवडून घेत होते हे पाहून तो त्यास दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण केले तर मुख्य आसनी बसू नको. कदाचित तू जो मोठ्या योग्यतेच्या कोणाला त्याने आमंत्रण केले असेल, मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल याला जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. एक लग्नामध्ये मोठमोठे आसने घेताना प्रभू येशू पाहतो आणि म्हणतो की पहा, जर तुला कोणी लग्नामध्ये आमंत्रण केलं तर शेवटच्या जागी जाऊन बस. कारण की पहा, तुला त्याला जर कोणी आमंत्रित केलं, ज्याने आमंत्रण केलं तो येऊन काय म्हणेल, जर तू पुढच्या आसनी बसला तर याला जागा दे असं म्हणेल. तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागी जाऊन बैस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येईल, तेव्हा तुला म्हणेल मित्रा वर येऊन बैस, म्हणजे तुझ्या बरोबर भोजनास बसलेल्या सर्वांमुळे तुझा मान होईल. कारण जो कोणी आपल्याला उंच करीतो तो नीच केला जाईल, व जो आपल्याला नीच करीतो तो उंच केला जाईल. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, नम्र राहा. आपल्या मीपणा करता, आपल्या मनाच्या गौरव करता, स्वतःचं नाव उंच न करता काही करू नका. प्रभूकडे पहा. प्रभू येशू हा देवासमान असताना त्यांनी दासाचं रूप धारण केलं. त्यांनी स्वतःला लीन केलं, दीन केलं आणि पहा, देवाने सर्वात उंच नाव त्याला दिलं. फिलिप्पियरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्याच्या नम्रतेविषयी दिलेला आहे. तो देवाचा पुत्र असताना या जगात आला, तुमच्या आमच्या पापांकरता मनुष्य ध्येयाने जगात आला, यासाठी की पुत्र कशी होती, रक्तामांसाची होती, म्हणून तो रक्तामांसाचा झाला. जे पाप देहामध्ये बसतं ते काढण्याकरता रक्त पहा, पापाकरता मनुष्याच्या जीवाकरता प्रायश्चित्त रक्ताने होते. या नियमाकरता देवाने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर दिला. तो या जगात देवाचं रूप नाही तर दासाचं रूप धारण करून आला, मनुष्य रूप धारण करून आला. आणि जे जीवाकरता प्रायश्चित्त रक्ताने होते त्यांनी स्वतःच पवित्र रक्त त्या वधस्तंभावर वाहिलं, स्वतःला नम्र केलं, एकमेकांची सेवा केली, लोक शिष्यांचे पाय धुतले, सर्वांचे रोग आजार पाहिले. जोपर्यंत होता तोपर्यंत त्यांनी देवाच्या आज्ञापालनात एकमेकांची देवाचं वचन पूर्ण केलं आणि सेवा केली. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय नम्र प्रत्यंत विनंती पत्र आहे. त्यातलं 3 आणि 4 वचन काय म्हणतं बा, तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे व पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकांस आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावे. मंडळीमध्ये, चर्चमध्ये, आपण जिथे राहतो तिथे, आपण जिथे कामाला आहोत तिथे, सर्व ठिकाणी स्वतःपेक्षा दुसऱ्यांना श्रेष्ठ मान देणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. लक्षात ठेवा.
वचन सांगतं, तुमच्या चित्तवृत्तीत तड पाडण्याची किंवा पोकळ अभिमान धरण्याची काही नसावे. जर साक्ष कबूल करतो मी ख्रिस्तावर वधस्तंभाला खेळला आहे, तर आपला देह कुठं आहे? वधस्तंभाला आहे. त्याने तुमच्या आमच्या पापांची शिक्षा स्वतः भोगली, म्हणजे आपण त्या वधस्तंभाला खेळलेले आहोत. देह माती आहे, माती मातीच मिळेल. श्वास आत्मा जो देवाकडे जाणार आहे, त्याच्यावर काय घेऊन जाणार? आजच विचार करा. याकरता आपल्या चित्तवृत्तीचं तड पाडण्याचं, मत्सर, राग या गोष्टी असेल तर काढून टाका, का त्या नश्वर त्या नाशाकडे घेऊन जातात. तुमच्या चित्तवृत्तीत तड पाडण्याचे किंवा पोखळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकांस आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याचेही पहावे. प्रेज द लॉर्ड. आमेन. आपण स्वतःचे पहिले नाही तर दुसऱ्याचे हित करणारे, दुसऱ्याकरता प्रार्थना करणारे, प्रभू येशूच्या चित्तवृत्तीत स्वतःला राखणारे असलो पाहिजे. त्याच्या पुढची वचन काय म्हणतात पहा. येशूच्या नम्रतेचे व स्वार्थ त्यागाचे उदाहरण. जोपर्यंत स्वार्थ त्याग करणार नाही, स्वतःला नाकारणार नाही, तोपर्यंत ख्रिस्ताचा वधस्तंभ, आपला वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताच्या मागे तुम्ही आम्ही चालणार नाही. 5 वचन काय म्हणतं पहा. असलीची चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. असलीची चित्तवृत्ती कसली? की स्वतःपेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ मानणं, लीनतेने एकमेकांची सेवा करणं, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्तामध्ये होती, प्रभू येशूमध्ये होती, ती तुमच्यामध्ये असं वचन सांगतो. फिलिप्पियरास पत्रात पौल सांगतो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभाचा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. यस, तो देवाच्या समान पहा. तो देवाचा पुत्र होता, एकुलता एक पुत्र होता, तो स्वर्गात होता, तो देहधारी या जगात आला आणि त्यांनी दासाचं रूप धारण केलं. म्हणून वचन असं सांगतं, देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही. त्यांनी मानलं नाही, त्यांनी स्वतःला रिक्त केलं, देवाच्या आज्ञापालनात राहिला, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याच्या कपड्यात चिट्ट्या टाकण्यात आला, त्याच्या भावांनी सुद्धा त्याला स्वीकारलं नाही, सगळ्यांनी निंदा केली, त्याच्या गालात वाजवण्यात आलं, त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला, हातीपायी खिळे टोकले, त्याच्या पोटात भाला बोकसण्यात आला, अन्न म्हणून त्याला विष म्हणजे आम देण्यात आलं. वचन सांगतं, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. त्या देवाचा पुत्र मनुष्याचं स्वरूप धारण करून दास म्हणून या जगात आला, पापांकरता अर्पण होण्याकरता. म्हणून तो अशक्तपणास वधस्तंभात खेळण्यात आला. याकरता तुमचा आमचा अशक्तपणा काढावा आणि आपल्या अशक्तपणात तो कार्य करण्यास शक्तिमान असावा. आमेन. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण शोषले, इथपर्यंत आज्ञापालन करून त्यांनी स्वतःस लीन केले. इथपर्यंत त्यांनी आज्ञापालन करून वधस्तंभाचं मरण सहन करून स्वतःला काय केलं? लीन केलं, रिक्त केलं. जे स्वतःला रिक्त करतील, त्या मानापासून गौरवापासून वाचतील, स्वतःला दूर ठेवतील, ते सुद्धा प्रभू येशूच्या नामामध्ये स्वर्गकाली जीवनात उंच केले जातील. प्रेज द लॉर्ड. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्वांपेक्षा जे श्रेष्ठ नाव त्याला दिले, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देव पिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीवाने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. प्रेज द लॉर्ड. होय, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्तामध्ये होती ती तुमच्या आमच्यामध्ये असली पाहिजे. हे फिलिप्पियरास पत्रामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, स्वतःला नम्र चित्त राखा, सेवेमध्ये कुठेही मोठेपणा करू नका, लीनतेने, नम्रतेने एकमेकांच्या अधीन राहा, सौम्यतेने राहा, आपल्या शेजावर प्रीती करा, जिथे काम करतात त्या मालकाच्या आज्ञा प्रभूच्या म्हणून माना.
लक्षात ठेवा, स्वर्गात तुम्हाला प्रभूपासून प्रतिफळ मिळेल. पहा, शेवटच्या काही वचनांकडे जाऊया. लूक याचा 12वा अध्याय, लूक याचा 12वा अध्याय 27 ते 30 वचन काय म्हणतं पहा. लूक याचा 12वा अध्याय 27 ते 30 वचनात प्रभू येशूने सांगितले, लूक शुभवर्तमानामध्ये नमूद आहे. लूकाने 22वा अध्याय 27-30 वचनामध्ये नमूद करून ठेवलेला आहे. वचन काय सांगतं पहा. मोठा कोण? क्वेश्चन मार्क. मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा. भोजनास बसणारा, पाहिजे वचन परत वाचतो मी. मोठा कोण? प्रभू येशू म्हणतो, मोठा कोण? भोजनास बसवणारा किंवा सेवा करणारा. भोजनास बसवणारा की नाही? पहा, वचन समजून घ्या. प्रभू येशू म्हणतो, मोठा कोण आहे? जो भोजनास बसवतो तो का सेवा करणारा? प्रभू येशू म्हणतो, भोजनास बसवणारा की नाही. ज्याने मेजवानी दिलेली असते, जो भोजनास बसवतो तो मोठा असतो, आणि जे सेवेकरी असतात ते सेवेसाठी बोलवलेले असतात. पण प्रभू येशू काय म्हणतो पहा, मी तर तुम्हाला सेवा करणारा सारखा आहे. यस, प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनामध्ये यासाठी आला, या जगात यासाठी आला, तुमची आमची सेवा करी, तुमच्या आमच्या करता पापांचं अर्पण त्याने द्यावं, आणि त्याने ते पूर्ण केले. जोपर्यंत जगात होता त्यांनी दासाचं रूप धारण केलं, यासाठी की देवाचं आज्ञा पालन करावं आणि जगातील प्रत्येक मनुष्याचं पाप त्याने आपल्या रक्ताने खंड भरून मुक्त करावं, भरलं जावं. मोठा कोण? भोजनास बसवणारा की सेवा करणारा? भोजनास बसवणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. तुम्ही आम्ही एकमेकांच्या जीवनामध्ये कसे आहोत? वचन विचारतं. तुम्ही आम्ही एकमेकांच्या जीवनामध्ये, आपल्या शेजाऱ्याविषयी, आपण जिथे कामाला आहोत, चर्चमध्ये, मंदिरामध्ये, आपल्या सर्व अविश्वासू भावा बहिणींसाठी कसे वागतो? सेवा करणारे आहोत का स्वतःच्या मनाचा गौरव करणारे आहोत? आणि माझ्या परीक्षेमध्ये माझ्यापासून, माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. होय, ह्या परीक्षा आहेत. मान गौरव बाजूला ठेवणं, सेवा करणं, लीन होणं, दीन होणं, निंदा सहन करणं, त्याबद्दल आशीर्वाद देणं, स्वतःला लीन करणं, छळ सहन करणं, वधस्तंभाचा धीर मागणं. आणि माझ्या परीक्षामध्ये माझ्याबरोबर टिकून राहिले तुम्हीच आहात. यस, जर आपण प्रभू येशू बरोबर जसे प्रेषक टिकून राहिले होते, तसे या जगामध्ये ख्रिस्ताचा वधस्तंभ, म्हणजे ख्रिस्ताने जो वधस्तंभ तुमच्या आमच्या पापांकरता वाहिला, तो आपला वधस्तंभ घेऊन जाणारे, नंबर राहणारे, आणि ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आहे अशी चित्तवृत्ती राखणारे तुम्ही आम्ही असलो पाय. तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये टिकून राहा प्रभू येशूच्या नामामध्ये. त्यास काय मिळेल पहा. जसे माझ्या बापाने मला राज्य नेमून दिले, तसे मीही तुम्हास नेमून देतो. जसे माझ्या बापाने मला राज्य नेमून दिले, स्वर्गीय बापाने, तसं मी तुम्हास नेमून देतो. जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर परीक्षेत विश्वासात टिकून राहता, तुम्हासही प्रभू येशूमध्ये तो राज्य नेमून देईल. यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि तुम्ही राजासनावर बसून इस्रायलच्या 12 वंशाचा न्याय करावा. प्रेज लॉर्ड. आमीन. जे स्वतःला नम्र राखतील, परीक्षेमध्ये स्वतःला ख्रिस्ताबरोबर टिकून ठेवतील, ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये, प्रभू येशूच्या विश्वासामध्ये, स्वर्गात त्यांचा मान होईल. आमंत्रित लोक व आसने. तुम्ही आम्ही आमंत्रित आहोत, तर आपल्याला आसन आहे सार्वकालिक जीवनामध्ये, तर आपण इथं स्वतःला नम्र करूया, लीन राहूया, एकमेकांची सेवा करूया. पहा, प्रगटीकरणामधले काही वचन वाचतो, काही जास्त वेळ घेत नाही, छोटीशी वचन, 2च वचन, 2 करिंथीकरांचे पत्र आणि प्रगटीकरणामध्ये वाचतो. प्रगटीकरण 3रा अध्यायामध्ये वचन सांगतं. प्रगटीकरण 3रा अध्याय, योहानात झालेले प्रगटीकरण 3रा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. यातलं 14 ते 21 वचन आहे. लवादिका येथील ख्रिस्त मंडळीस पत्र, 3रा अध्याय. लवादिका येथील मंडळीस देवदूतांस लिही,
जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचा अधिकारण, तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. जो विश्वासू खरा साक्षी व देवाच्या सृष्टीचे अधिकारण, न्यू सृष्टी, दुसरी सृष्टी ज्याच्याद्वारे करण्यात आली तो शब्द म्हणजे प्रभू येशू. नवी उत्पत्ती. तो म्हणतो की माझ्या तोंडातून तुला ओकून टाकेल, कारण तू शीतही नाहीस किंवा उष्ण सुद्धा नाहीस, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. असे अनेक जण असतील. अशा कुठल्याही मी पणामध्ये बसू नका. मला तारण मिळालाय, मी शुद्ध झालेलो आहे, आस्था पश्चातापाशिवाय स्वतःला राखू नका. अशा पश्चाताप राखणार नाही तर तुमचं आमचं मन कठीण होईल, तुमचं आमचं अंतःकरण कठीण होईल. लक्षात ठेवा, वचन सांगतं की मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही. मला काहीच उणे नाही. मी प्रभूला प्राप्त केलेलं आहे. मी खूप वर्ष प्रभूच्या विश्वासात आहे. मी खूप वर्ष सेवेमध्ये आहे. मी खूप सेवा केली. अशा कुठल्याही घमंडीत बसू नका. वचन सांगतं मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावागडा आहेस हे तुला कळत नाही. होय, जोपर्यंत पांढरं शुभ्र वस्त्र आपल्याला देणार नाही, जोपर्यंत तारणाचा मुकुट आपल्याला देणार नाही, तोपर्यंत आपली ख्रिस्तामध्ये पूर्णता नाही. जोपर्यंत पूर्णतेचं आगमन प्रभू येशूचे या जगात होणार नाही, तोपर्यंत आपण पूर्ण केले जाणार नाही. याकरता पूर्ण झाले असे बसू नका, तर त्याचा धावा करा, त्याच्या मागे लागा. त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्राकरता, तारणाच्या मुकुटाकरता, आत्मिक डोळे उघडण्याकरता, आत्मिक दानाकरता पूर्ण झाले असे बसू नका. नम्र राहा, लीन राहा. वचन काय सांगतं पुढे पहा. याकरता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजूपासून विकत घे. या जगाचं धन म्हणजे धन नाही. धन संपत्तीने कोणी आपला जीव वाचवू शकत नाही. ते रस्त्यावर पडलेलं तुम्ही काही दिवसांनी पाहाल. धनाने संपत्तीने आपला जीव वाचवू शकणार नाही. माझा नीतिमान पुरुष विश्वासाने वाचेल. पहा, तो गर्वाने फुकला आहे, त्याचा आत्मा त्याच्यासाठी सरळ नाही. देवाचं वचन सांगतो नीतिमान पुरुष प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा विश्वासाने वाचेल. इथे वचन सांगतं याकरता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू आपल्या अग्नीने शुद्ध केलेले सोने मजूपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून हे सगळं शुभ्र वस्त्र विकत घे. आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालावायस अंजन विकत घे. यस, ख्रिस्त जिद्द बसलाय. त्या राजासनासल्या उजव्या साईडच्या गोष्टी करास पत्र 3 अध्याय 1-3 वचनात सांगितलंय. तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आत्मिक डोळे उघडण्याकरता प्रयत्न करा. तिथलं धन मिळवण्याकरता प्रयत्न करा. ते पांढरं शुभ्र वस्त्र जे सन्मानाने मिळणार आहे ते मिळवण्याकरता प्रयत्न करा. पृथ्वीवरच्या गोष्टींकडे मन लावू नका. पूर्ण झाले असे बसू नका. आस्था धरा, पश्चाताप करा, प्रार्थना करा. वचन काय सांगतं पहा पुढचं 19 वचन, प्रकटीकरण 3 अध्याय 19 वचन. जितक्यावर मी प्रीती करीतो तितक्याने त्यांच्या प्रार्थनांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. यास्तव आस्था धरा, पश्चाताप करा. आज तुम्ही कुठल्या आजारपणात असाल, कुठल्या तरी परीक्षेमध्ये असाल, शिक्षा झाली असे तुम्हाला वाटत असेल तर आस्था धरा, पश्चाताप करा. वचन सांगतं पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. यस, तो तुमच्या दाराजवळ उभा आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये त्याला प्रवेश हवा आहे. जो नम्र आहे, शांत आहे, त्याच्या ठाई वसतो. तो दाराजवळ उभा आहे, तो ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आज जाईन, त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन. जो विजय मिळतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या जवळ बसू देईन. मीही तसाच विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. आत्मा म्हणल्यास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. यस, ज्याला कान आहे तो ऐको. तो दरवाजा ठोकत आहे तुमच्या अंतःकरणाचा. आपले कठीण मन
मोकळे करा, आपले अंतःकरण मोकळे करा. त्याला आतमध्ये बोल आपल्या जीवनामध्ये, तो ठोकीत आहे. आस्था धरा, पश्चाताप करा, आणि अशा आस्था पश्चाताप करणाऱ्यांच्या अंतःकरणात जीवनामध्ये प्रभू येशू येतो. तो त्याच्याबरोबर आज जातो आणि पाहतो वचन काय असतो, जो त्यासाठी दार उघडतो त्याच्याजवळ तो आज जाईल व त्याच्याबरोबर जेवी आणि तो मजूरवर जेवी. त्याचबरोबर जे कोण पाहिजे वचन समजून घ्या, जो दार उघडतो तरी त्याच्या जवळ आत जाईल व त्याचबरोबर जेवी. प्रभू येशू आत येईल, तो त्याचबरोबर जेवी, आणि तो ज्याच्या जीवनात तो आला तो त्याचबरोबर जेवी. सार्वकालिक पाहिजे, सार्वकालिक जीवन त्या लोकांचं आहे जास्त पश्चाताप स्वतःला राखतात, पूर्ण झाल्याच्या कुठल्याही घमंडीत बसत नाही, निर्भय आहे, शांती आहे, वचनाने स्वतःची भूलतापाने भूल करून घेत नाही. ते विजय मिळवते जे दरवाजा नेहमी प्रभू येशूसाठी उघडतील, जे आस्था पश्चाताप स्वतःला राखतील. कुठला तरी आजारपण असेल, शिक्षा होत असेल तर आस्था पश्चाताप करा आणि नेहमीच आपल्याला आस्था पश्चातापात राखा. वधस्तंभाची साक्ष दृढ राखा. जो असा विजय मिळतो त्याला मी आपल्या राजस्थानावर बसू देईल. मी तसाच विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजस्थानावर बसलो. प्रेज द लॉर्ड. आमेन. नम्र राखा, आस्था पश्चाताप स्वतःला राखा. पूर्ण झाल्याचे फिरू नका या जगामध्ये, कारण की आधी नम्रता मग मान्यता. गर्विष्ठ पहा, नाशापूर्वी मनुष्याचं मन काय असतं, गर्विष्ठ असतं. वचन सांगतं. शेवटचं वचन वाचूया, कोरिन्थीकराचे दुसरे पत्र याचा 10वा अध्याय. शेवटचं वचन, कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 10वा अध्याय 15 ते 18 वचन काय म्हणतात पहा. आम्ही मर्यादा सोडून दुसऱ्याच्या क्षमासंबंधी अभिमान बाळगत नाही, तर आम्हास अशी आज्ञा आहे की तुमचा विश्वास वाढून आम्हास आमच्या मर्यादेच्या कक्षेत तुमच्या ठाई विपुल विस्तार मिळावा, असा की तुमच्या पलीकडच्या प्रांतात आम्ही सुवार्ता सांगावी. दुसऱ्यांच्या मर्यादा कक्षेतील आयत्या गोष्टींची प्रतिष्ठा मिळवू नये. कोणाच्या आयत्या गोष्टी प्रतिष्ठा मिळवू नये. दुसऱ्याचं आहे. पौल म्हणतो की पहा, असा की तुमच्या पलीकडच्या प्रांतात आम्ही सुवार्ता सांगावी, दुसऱ्याच्या मर्यादा कक्षेतील आयत्या गोष्टींची प्रतिष्ठा मिळवू नये. आणि पौलाची हीच इच्छा होती, जिथं पाया घातलाय तिथं काम करू नये, जिथं प्रवेश पोहोचला नाही, जिथं सुवार्ता सांगितलंय तिथं सुवार्ता सांगावी. पौल म्हणतो मर्यादे कक्षेतील आयत्या गोष्टींची प्रतिष्ठा मिळवू नये. प्रतिष्ठा मिळवणारा प्रभूची प्रतिष्ठा मिळवो. स्वतःची वागणूक करणारा पसंत ठरत नाही, तर ज्याची वागणूक प्रभू करतो तोच ठरतो. प्रेज द लॉर्ड. आमंत्रितांस पवित्र केलं, आसने त्याला मिळेल प्रभू ज्याला पसंत करेल. प्रेज द लॉर्ड. आपलं जीवन प्रभूला पसंत आहे का? आपलं बोलणं प्रभूला पसंत आहे का? नम्र, लीन, दीन आपण आहोत का? आहोत तर देवाला धन्यवाद. नसाल तर नम्र, लीन, दीन बना. आस्था पश्चाताप स्वतःला राखा. दरवाजा जो ठोकीत आहे त्याला आपल्या जीवनात बोलवा. आमेन. प्रभू येशू सांगितलं वचनाद्वारे प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वाद भरो. माझ्या तुमच्या सर्वांच्या नम्र चित्त राखो, ख्रिस्ताचे चित्त राखो. प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला जीवन आशीर्वादित करो. आमेन. या आपण शेवटची प्रार्थना करू. या आपण शेवटची प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया. आजचा संदेश संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. यावेळी करता समय का आता सुंदरची वेळ संध्या तू दिली, सुंदरच्या वचनाद्वारे तू बोललास, तेव्हा धन्यवाद देतो. उपस्थित असलेले सर्व वडीलधारी लेकर तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वाद दिले त्याला धन्यवाद देतो. होय, आमच्या ठाई नम्र चित्त घाल. होय ख्रिस्त, तू आमच्या जीवनात ये आणि सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई दृढ कर. प्रीतीद्वारे पाया घातलेले आणि ख्रिस्तामध्ये अविनाशी शोभा असे बनलेले तो आम्हास तू बनव. या जगातील माना करता नाही तर सार्वकालिक जीवनाच्या माना करता
आम्हाला ख्रिस्तामध्ये बदल. लहान बालकासारखे मन पालटलेले वचनानुसार तो आम्हास प्रभू येशूच्या नावात तू बनव. आजपर्यंत जे काही चुका केल्या असतील त्याबद्दल प्रभू येशूच्या नावात आम्हाला क्षमा कर. आज रात्री असलं जागृत ठेव. सुंदर अन्न मुख्य दे. त्या अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य दे. देशिक समाज कार्यासाठी कार्यान्वित कर. पावसाच्या परिस्थितीमध्ये जे अडकलेले आहेत, पुराच्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यांचा तू संभाळ कर देवदूतांद्वारे. ज्यांना निवारण नाही त्यांचा प्रभू येशूच्या नावामध्ये देवदूतांद्वारे संभाळ कर. आणि जिथं अजून पाऊस पोहोचले नाही, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, तिथं प्रभू येशूमध्ये पाऊस पोहोचव. ज्या रात्रीच्या वेळी प्रवास करत आहेत, रेल्वेतून, विमानातून, स्वतःच्या वाहनातून प्रियजनाकडे चाललेला आहे, कामाकडे चाललेला आहे, त्या सर्वांना इच्छित स्थळी प्रभू येशू तो पोहोचव. कारण इच्छित बंधनास पोहोचवणारा तो परमेश्वर आहे. समुद्र दुभागणारा तो परमेश्वर आहे. सर्व सैतान घाल्यापासून त्यांना दूर प्रभू येशूमध्ये तो राख. तसं तो प्रार्थना करतो आज जे निराशामध्ये बसलेले आहे, त्यांची निराशा पवित्र आत्म्यामध्ये घालव प्रभू येशूच्या नावामध्ये. त्यांना आशा घाल आणि सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून त्यांना तू मोकळं कर प्रभू येशूच्या नावामध्ये. सर्व डॉक्टर नसलेल्या वर्गातील स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत प्रभू येशूमध्ये जाऊ दे. जे बिछाना खेळले त्यांच्या बिछाना प्रभू येशूमध्ये मोकळा कर. जे त्वचेचे विकार आहेत, ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत, मेंदूचे आहेत, नसांचे आहेत, हाडांचे आहेत, पोटाचे आहेत, जिभेचे आहेत, गालाचे असतील, सर्वांना प्रभू येशूमध्ये मोकळं कर. प्रभू येशूला बसलेल्या पटक्यामध्ये जे आरोग्य आहे त्यांना प्रभू येशूच्या नावात तू दे. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सर्व पास्टर सेवकांना पवित्र आत्मा सामर्थ्यात त्यांना लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात तू दे. आणि जे अंधकारात होते ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे प्रभू येशूमध्ये तू आण. प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना प्रकाश प्राप्त व्हावं तू कर. प्रार्थना करतो जिथे निंदे छळ चालू आहे तिथल्या लोकांना, दुःखी कुटुंबाचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात तू कर. देशामध्ये तुझी शांती रहिवास तू कर. ज्यांच्या हाताला काम नाही काम दे. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथाश्रम, लहान लेकर यांच्या मुखास अन्न पाणी प्रभू येशूच्या नावात तू दे. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घ्यायची क्षमता प्रभू येशूच्या नावात त्यांच्या ठाई तू खा. देशात शांती राहू दे. देशात जे प्रश्न आहेत प्रभू येशू तुला ठाऊक आहे ते सर्व सोडी. प्रार्थना करतो आज जे प्रार्थनामध्ये मागत आहेत त्या प्रार्थना प्रभू येशूमध्ये पूर्ण व्हाव्यात असं तू कर. प्रार्थना करतो फुलाताईंचं कुटुंब, त्यांचा भाऊ, त्यांच्या घरातील सर्व लोक प्रभू येशूच्या आरोग्यामध्ये, प्रकाशामध्ये भरले जावेत. त्यांच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये घालव. त्यांचे दैहिक त्रास, व्याधी प्रभू येशूमध्ये काढले जावेत. जे प्रभू येशूमध्ये आहे त्यांनी विकार, वासना, देह सुद्धा वधस्तंभाला खेळला आहे. या वचनामध्ये त्यांच्या जीवनात आरोग्य दे, प्रीती दे, शांती दे आणि स्वतंत्रता प्रभू येशूच्या नावात तू दे. तसेच तू मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरं यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूचा प्रकाश राहू दे. त्यांच्या जीवनात तुझा प्रकाश राहू दे, शांती राहू दे, आरोग्य प्रभू येशूमध्ये राहू दे. सॅमसन कर त्याची दोन्ही लेकरं यांनाही तुझ्या वचनामध्ये शांती होऊ दे, सामर्थ्यामध्ये प्रभू येशूमध्ये तू कर. आजपर्यंत जसं दृढ ठेवलं इथून पुढे तू ठेव. त्यांची लेकरं जे काही काम करतात, शिकतात, त्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये भर आणि होऊ दे. त्यांचा संभाळ देवदूतांद्वारे प्रभू येशूला तू कर. सॅमसन कल तू आरोग्य, शांती देत आहेस, देशील इथून पुढे आमचा विश्वास आहे. प्रभू येशूमध्ये त्यांच्या जीवनाकरता धन्यवाद. प्रार्थना करतो ऑनलाईन जेवढे पाहतात हिवाळी कुटुंब, आई पप्पा आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांची सुना, नातवंड, त्यांची मुलगी, त्यांचा जावई, त्यांचे लेकरं या सर्व तुझ्या हातात देतो. त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये घालून टाक. त्याचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढून टाक. प्रभू आत्मा, प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. त्यांच्या चर्चमध्ये शांती राहू दे, योग्य शिक्षण पद्धती राहू दे. त्यांच्या चर्चमध्ये प्रत्येकाचं मन प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे एकत्र केलं जावं, प्रीतीद्वारे बदललं जावं असं तू कर. प्रार्थना करतो त्यांच्या आजूबाजूला देवदूतांचा पहारा तू राख. त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जावे. त्यांच्या लेकरांना देवदूतांच्या पायामध्ये ने आ. त्याच्या घरामध्ये प्रीतीद्वारे प्रत्येक पात्र प्रभू येशूच्या नावाने भरलं जावं असं तू कर. त्याचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जावे. प्रार्थना करतो आई, शेजारचे ताई, दादा, सुना, नातवंड, लेकरं यांना तुझ्या हाती देतो. त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये घालव. प्रभू येशूमध्ये आरोग्य, शांती, प्रीती राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी या घरातून, आजूबाजूच्या सर्व परिस्थितीतून प्रभू येशूमध्ये घालवल्या जाव्या. सर्व अंधकाराची भीती, सर्व काही भयावह गोष्टी प्रभू येशू तुझ्या आत्म्याद्वारे घालव. त्यांना मोकळं कर.
प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. हे सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशूमध्ये पूर्ण केल्यास धन्यवाद देतो. ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहतात त्यांनाही तो आरोग्य दे, शांती दे, प्रीती दे. त्यांच्या घरात शांती राहू दे, प्रीती राहू दे प्रभू येशूच्या नावामध्ये. इथून पुढे जे भाऊ बहीण पाहतील त्यांना जे आरोग्य लागणार आहे, शांती लागणार आहे, प्रभू येशूच्या नावातून दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या फुलाताईचं कुटुंब, सॅमसनचं कुटुंब, मावशींचं कुटुंब, आई शेजारी ताई दादा सुनार लेकरं ऑनलाईन पाहतात तेवढे फेवळ्यांचं कुटुंब प्रभू येशूच्या नावातूचा हाती सुपूर्त करतो जिवंत पित्या. या सर्वांना आशीर्वादित केलं त्याला धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभू शिकवलेली प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तो मजला सामा आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सबईता तुम्हा सर्वांवर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत प्रीतीत राहा, शांतीत राहा. प्रभू येशू तुमचं जीवन आशीर्वादित करो. आमेन.